म्हणजे मी एखादं जर पुस्तक घ्यायला गेलो तर त्याची किंमत 400 रुपये असते. ॲमेझॉनवरती ते मला 300 रुपयाला मिळतं. त्याच्यावरती मला 40 रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावा लागतो, तरी पण ते मला 400 रुपयापेक्षा कमीच रेटला मिळतं. आपण कसं विकतो ते? आम्ही काय करतो की एक्स अमाऊंटला आम्हाला कमिशननी पुस्तक आलं तर नॉर्मली वी शेअर द कमिशन अमाऊंट. से आम्हाला फॉर एक्झाम्पल आम्हाला 30% आलं सपोज, तर वी गिव्ह 15 टू कस्टमर. पण आमच्या ह्याच्यात आम्ही जे शिपिंग लावतो ते अगदी परफेक्ट असतं. आम्ही एक्स्ट्रा शिपिंग लावत नाही. सो कस्टमर्स आर व्हेरी हॅपी आणि आमचं पॅकिंग खूप जबरदस्त असतं. म्हणजे काय असतं जबरदस्त पॅकिंग? हा, आमचं पॅकिंगसाठी आम्हाला फेसबुकवर पोस्ट येतात. यू विल नॉट बिलीव्ह की अरे आम्हाला किस्सा सांगा ना. हो, किस्सा सांगतो. माझे काही हैदराबादचे कस्टमर आहे, काही पंजाबचे कस्टमर आहे. ते म्हणतात सर जी आपने जो पैकिंग किया ना मुझे खोलने में 10 मिनिट लगे, इतना आप मत किया करो. आम्हाला असं फीडबॅक येतो की खूप तुम्ही चांगलं जास्त पॅकिंग करता. म्हणजे दिस इज द फीडबॅक वी आर गेटिंग ओनली फॉर पॅकिंग अँड दे पोस्ट इट ऑन फेसबुक और सोशल मीडिया. सो इट्स अ व्हेरी गुड साईन की कारण हार्डबाउंडला समीर वी हॅव टू टेक लॉट ऑफ केअर. आय अंडरस्टँड. त्याचे जे कोपर आहेत ना हे फेकतात, म्हणजे विथ ड्यू रिगार्ड्स टू द पोस्टल डिपार्टमेंट, पण हे फेकले जातात. तर आम्ही ते कोपरे पण कॉर्नर्सला पुठ्ठा लावून त्याला पॅकिंग करून परत एक प्लास्टिक त्याच्यावर परत एक पुठ्ठा. सो वी स्पेंड अ लॉट ऑफ टाईम म्हणजे पॅकिंगमध्ये. तर ते कुठेतरी इट हेल्प्स इन द सेल्स मला वाटतं आमचं पॅकिंगसुद्धा. पण मग टाइम खर्च होतोय, एफर्ट्स. वी हॅव पीपल, आम्ही लोकांना ट्रेन केलंय या टाईपचं पॅकिंग करायला. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. हा एका माणसाकडनं हे सगळं होणारच नाहीये. म्हणजे मार्केटिंग पण करायचं, सेल्स पण करायचं. तुमच्या टीम बद्दल मी विचारणारच आहे तुम्हाला. पण पॅकेजिंगवरच आपण जर जास्ती एवढा खर्च केला तर ते 15% मधनं आपण काय काय? नाही, मी सांगतो. आता पॅकेजिंग पण आम्ही कशाने करतो. आम्हाला जे बॉक्सेस येतात कॉरुगेटेड, प्रत्येकच बॉक्स आम्ही यूज करू शकतो असं नाही. काही यांचा पुठ्ठा फार गळलेला असतो, तर तो आम्ही साईडला ठेवतो अँड वी रियूज दॅट फॉर पॅकिंग द कॉर्नर्स. ऑफकोर्स टेप लागते आम्हाला, पण वी विल नॉट चार्ज. टेपचं आम्ही काही चार्ज नाही करत. तर ॲक्च्युअल शिपिंग आम्ही शिपिंगचे स्लिप्स पाठवतो, डिस्पॅचचे स्लिपसुद्धा पाठवतो की दिस इज द कॉस्ट जी लागली आहे, त्याच्यावर एकही रुपया आम्ही घेत नाही. कस्टमर्स एंड ऑल्सो ना की दे ऑल्सो फील की आम्ही पुस्तक जेव्हा ऑर्डर केलं तर आम्हाला परफेक्ट याच्यात मिळालेलं आहे, तर ते सॅटिस्फॅक्शन पण इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि किती दिवसात अंदाजे, म्हणजे तुम्ही नाशिकला आहात, मी मुंबईला आहे, ओके, मी तुम्हाला आज ऑर्डर प्लेस केली तर मला समीर पैसे पहिले द्यावे लागतात का कॅश ऑन डिलिव्हरी? पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती दिवसात मला येतं ते? आम्ही सीओडी तर नाही केलेलं. आम्ही पहिले पैसे घेतो ऑनलाईन ऑब्वियसली विथ द ॲप्स, आणि 2 दिवसात मिळतं मॅक्सिमम मुंबईत. आणि पीपल आर खूप खुश आहेत. म्हणजे आय नो इट. म्हणजे ते इमिजिएटली पाठवतात सुद्धा की अरे सर मिळालं आम्हाला, थँक्यू, आणि फोटो टाकतात. तुम्हाला टेस्टिमोनियल्स येत असतील की? हो, येतात. मग काय टेस्टिमोनियल्स काय असतात? एखाद 2 एक्झाम्पल शेअर करा ना. म्हणजे माझे एक संतोष करोडे म्हणून कस्टमर आहेत, ते फक्त पुस्तकपेठ पाहायला गुजरातहून आले होते की मला भेटायचं आहे सर तुम्हाला. तुम्ही रोज कन्सिस्टंटली, इतकं कोणी करत नाही म्हणे, तुम्ही रोज 2दा पोस्ट टाकता विथ युअर ब्रॉडकास्ट, आय वॉन्ट टू मीट यू. आणि त्यांनी त्या दिवशी 5,000ची खरेदी केली. ते माझे पोस्टल कस्टमर होते. वी हॅड नॉट इवन, आम्ही भेटलो नाही, कधी बोललो नाही फोनवर, फक्त चॅटिंगवर आम्ही कस्टमर मोस्टली आमचे आहेत आजसुद्धा. तसेच दिवाळी अंकाचे पण असतात. तर त्यांनी जे टेस्टिमोनियल वेनी केम पुस्तक पेठला, ते आणि त्याची बायको, ते म्हणेल मला तुमचं पॅकिंग बघायचं आहे. त्यांना मी पॅकिंग करून दाखवलं त्या दिवशी. सो दॅट इज यू कॅन से अ टेस्टिमोनियल टू आवर हार्डवर्क. मी हार्डवर्कच म्हणेन. आणि नंतर ते आम्हाला त्याशिवाय आम्ही पार्सल पाठवतच नाही. आणि सेकंडली पेमेंट आलं, पार्सल त्या दिवशी गेलंच पाहिजे. शनिवार असतो, मी तिथे फोन करतो पोस्टात, माझा माणूस पार्सल घेऊन येतोय, घ्याच. पेमेंट सोमवारी पण जात नाही माझं, जरी शनिवारी पैसे आले. हे मुक्तालाही माहिती आहे. पार्सल त्याच दिवशी जातं. ऑफकोर्स विदिन पोस्टल टाईम केलं तर. मी त्यांना सांगतो तुम्ही 12पर्यंत पेमेंट करा, पार्सल आजच्या आज जाईल. आणि आमचं घेतात. वी हॅव द गुडविल, आमचं पार्सल घेतात.